नंबर कान लावला आपल्या भावाना नाद करायची ना ट्रॅक्टरवाल्याच नाद नाही करायचं. मित्रांनो, आज मला ना मावशीची जायचं होतं. ते कळलं माझ्या मामाच्या पोरीला. ती बसली ना रुसून. म्हणलं बाई रुसू बिसू नको, मी परत येणार आहे 1 दिवसांनी रिटर्न. आत्ताची अशी परिस्थिती आहे, पुढं काय व्हायचं भाऊ म्हटलं. मावशीनं मला याच्या आधी स्वयंपाक वगैरे रेडी करून ठेवला होता. झाकण उघडून पाहतो तर काय एकदम काळ्या रशीद बनवली झणझणीत भाजी. मावशीनी आणि वहिनींनी एवढी जबरदस्त भाजी केली होती ना भाऊ, आपण लय दिवसातून गेल्यामुळे. काय म्हणे, यार माझ्यासारखं चुरून खाय केवळ टोचून टोचून खातो म्हणे तू. शिला म्हणलं केवळ मला निहारून पाहणार तू, बस म्हणलं जेवायला. आता पाहुण्याकडे गेल्यावर तुम्हाला माहिती भेद कायचा असतो, सांगायची गरज नाही कोणाला. वहिनीनं सफरचंद चिरतो, त्यांना म्हणलं काय हो तुम्हाला नाही जेवायचं का? ते म्हणे एकदा तुमचं उद्या मग आम्ही जेवतो म्हणे. आमची जेवण झाले. मावशीचे मुलं म्हणे चल तुला बाहेर फिरून आणतो म्हणे आमच्या गंगापूर मध्ये. तर जेवण एवढं फुल झालं होतं, त्याच्यात अशी भारी भारी आईस्क्रीमच्या गाड्या दिसत होत्या ना मला. पण काय करणार आता, गपगुमाने त्यांच्या मागे चालत राहिले. ट्रॅक्टरवाल्या भावाने आपल्या कॉलेजच्या जुन्या आठवणी एकदम ताज्या करून दिल्या. मी चुकीचा अर्थ घ्या शान, मला आहे ना 90ची गाणी लय आवडते म्हणून म्हटलं भरती जाऊ द्या. माझ्या मावशीच्या मुलांनी ना फेरफटका मारायच्या नादात मला नेलं पान खायला. वैजापूर रोडला एवढं भारी पान भेटतं ना म्हणे, तू एकदा खाऊन बघ आणि मग सांग आम्हाला क्वालिटी कशी वाटली म्हणे तुला. लय दिवसातून मावशीची गेल्यामुळे ना लय आनंद झाला होता मला पण आणि सगळ्यांना पण. असंच भेटत